इंग्लैंड का दिल फिर से टूटेगा जब वो टकराएंगे टीम इंडिया के धुरंधरों से। 1 जुलाई से देखिए सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। नमस्कार मंडळी, कंटाळवाण्या रुटीनच्या प्लॅटफॉर्मवर तुमच्या सुखकर प्रवासासाठी हास्याची ट्रेन घेऊन आली आहे. तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा चौकार. आजही आपल्या हास्य जत्रेत सहभागी झाली आहे आशीर्वाद तुझा एकविरा आई मधील मयुरी वाघ. तिचंही स्वागत. मंडळी, नाटकाच्या प्रयोगाला आलेत नाट्य क्षेत्रातले दिग्गज, पण त्यांच्या प्रतिक्रियांनी तुमचा हास्याचा शो हाऊसफुल होणार हे मात्र नक्की. यासाठी टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया जत्रेतल्या जत्रेकरींचं. हॅलो राक्या, शशी आहे का? अरे भाई, काय प्रयोग झाला आजचा. पहिलाच प्रयोग शुभारंभाचा. काय कडक झाला यार. हा, करतो नंतर फोन तुम्हाला. हा, ते सांगायला फोन केला. हा भाई, श्याम दादा रसिका, अरे यार काय नाटक झालं यार. हा ना, शुभारंभाचा प्रयोग असा होता असा यार. काय नाटक झालं यार आपलं. गौऱ्या, पण मग प्रयोग संपल्यावर कोणी टाळ्या का नाही वाजवल्या रे? अगं, टाळ्या सगळ्या नाटकांना पडतात, पण शांतता ही ब्रिलियंट नाटकांनाच असते. ही खरी दाद आहे आपल्या नाटकाची. म्हणजे काय, जसं नाटक मी लिहिलंय, जसं बसवलंय, जसं आपण काम केलंय, जसं मी इमॅजिन केलं होतं, ऍज इट इज नाटक झालेलं आहे यार. ए गौऱ्या, भाई, अरे ते पासवाले सर आणि मॅडम आलेत आपले. पासवाले सर? अरे बाबा, ते पासवाले सर नाहीये. अरे यार, ते अरे प्रताप रत्नपारखी आणि ईशा पाडगावकर मॅडम आहेत त्या. हा, अरे आमच्या युनिव्हर्सिटीचे थिएटर हेड आहेत. मग आज त्यांना स्पेशल गेस्ट म्हणून बोलवलंय मी. काय सांगतो? ते पासवाले नाहीये रे. काय हा बोल. लोकांना सांग, प्रेक्षकांना, सर जरा 5-10 मिनिटं थांबा आणि सरांना आतमध्ये पाठव. ठीक आहे, गो गो गो. अरे नाही, अरे कोणीच प्रेक्षक थांबलं नाहीये. हे दोघे पण जात होते. मी ते बाईटसाठी घेऊन आलो त्यांना. बोलो त्यांना बोलो तुम्ही त्यांना. गौऱ्या यार, असं होतंय. काय झालं होतं, एकदा मी दिलीप प्रभावळकर साहेबांचा खूप मोठा फॅन आहे. त्यांचं नाटक बघायला गेलो. बरं, मग काय जबरदस्त काम केलं होतं त्यांनी. माझी हिंमत झाली त्यांना भेटायची की एवढं भारी काम करतात यार. आपल्या नाटकाचं सेम झालंय. या लेवलच्या ह्या लेवलचं नाटक की लोक असे गप घरी गेलेत की काय बोलून काय ना बोलू, असं गप घरी गेलेत लोक. एवढं भारी. पण आता सर आपले आलेत. आल्या सरांच्या पाया पडायचे. म्हणजे काय यार? पाया पडायचं म्हणजे सर. गौऱ्या, अरे गौऱ्या, वा 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 गौऱ्या. सर अरे गौऱ्या. अरे सर, अरे अरे असू दे, सर पाया असू दे, असू दे, असू दे, असू दे मॅडम. असू दे, मॅडम. वा वा वा. अरे वा. अरे असू दे रे. सर मी पण असं ए अरे तू नाटकात होतास का रे? नाही सर, मी मॅनेजर सर. मग तू कशाला पाया पडतोस? असू दे, चल. गौऱ्या, वा 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 वा, कमाल कमाल मेकअप रूम आहे. ईशा मॅडम, हे पाहिलं का? लाकडी खुर्च्या नाहीयेत, लोखंडी बेंचेस आलेले आहेत. आई गो, तुटक्या लाकडी खुर्च्या होत्या ना आधी इथे. नॉस्टॅल्जिकच वाटतंय. सर कायापालट झाला अख्खा. हो सर, नाटक कसं वाटलं सर? अरे हो, नाटकाविषयीच मला बोलायचं रे. काय काय नाव काय तुझ्या नाटकाचं? रेश्मा, चल. सर सर थांबा सर. सर, नाटकाबद्दल सांगा ना. अरे हो, नाटकाविषयी सांगायचं राहिलं माझं. नाही सांगतो. अरे नाटकाचं तुला सांगू, काय मजा यायची नाटक करताना. काय मजा यायची नाटक करताना. आम्ही तुम्हाला सांगू, त्या गिरगावात ते गिरणी कामगारांसाठी जे हॉल असायचे ना, तालीम हॉल, 4 लाद्यांचे तालीम हॉल, तिथे आम्ही प्रॅक्टिस करायचो. इतक्या लहान जागेत? हो, ते प्रायोगिक नाटक करत होतो आम्ही. तुम्ही पाहिलं असेल कदाचित. कुठलं? ते चंद्र आहे साक्षीला म्हणून. पाहिलं होतं ना, उत्तम नाटक होतं. काय प्रयोग व्हायचे त्या नाटकाचे. वा वा वा, काय प्रयोगाचे. हो की नाही गौऱ्या? सर, मी नव्हतो त्या नाटकात सर. त्यामुळेच सर, नाटक कसं वाटलं? वा 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 वा, निघायला हवं. वा वा, चल. सर, थांबा ना सर. सर, कोणी जातं? चहा सांगितलाय. चहा सांगितलाय. नाही नको, आम्ही उशीर होतोय मला, त्यामुळे. मॅडम, जरा नाटकाबद्दल तुम्ही तरी काहीतरी सांगा ना. नाही बरोबर. बस. चहावाल्याला सांगितलं की नाही? काय गौऱ्या, बाकी नवीन काय? नवीन काय सर, आजचंच नाटक शुभारंभाचा प्रयोग आहे सर. हेच तर नवीन आहे. हा, कसं वाटलं नाटक सांगा ना सर. सांगा ना सर. आम्हाला ऐकायचं तुमच्याकडून सर. अरे बाळू. बाळू
आणि सर अरे काय तुझा टायमिंग आहे रे बाबा, वा 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 वा. ओळखलं मला तुम्ही. म्हणजे काय कोण नाही ओळखत बाळू? असू दे बाळू. काय रे बारीक का झालायस? ते मध्ये आजारी होतो जरा, का रे बाबा का? मलेरिया झाला होता थोडा. बाळू काळजी घे रे बाबा स्वतःची. हा आळस रे. चहा देतो जरा, आहे मी इथे. दे 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 दे. मॅडम मला बाळूची फार गंमत वाटते बरं का. याचं वैशिष्ट्य काय, याला सगळी नाटकं पाहावी लागतात, हो ना. दर्जाहीन नाटकं सुद्धा पाहावी लागतात आणि त्यांना सुद्धा चहा द्यावा लागतो. आजही देतोय बघा. हो. वा 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 बाळू, छान वाटलं रे बाबा तुला बघून. हो सर. वा वा वा. घ्या घ्या मॅडम चहा घ्या. तुझ्या हातचा चहा. सर नाटक कसं वाटलं सर? आ हा 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 चहा कमाल आहे. वा 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 गौऱ्या, वा. चहा एकदम छान आहे. वा थँक्यू सर. सॉरी गौऱ्या. काय ते काय झालं, नाटक संपलं ना, तर काय दुसरं सुचत नाही, त्यामुळे डायरेक्ट नाही नाही गौऱ्या, तुझ्या जुन्या सवयी गेलेल्या नाहीयेत अजून. हा. सांगा ना सर, प्लीज सांगा ना. हा, नाटकाबद्दल आमच्या अरे हे बघ हे, मॅडम असं होतं, मी मगापासून नाटकाविषयी सांगायचं म्हणतो आणि सांगतच नाही. सांगा अरे ए गौऱ्या, आई बाबा कसे आहेत रे? सर सध्या रंगभूमीच आई आणि प्रेक्षकच बाप. बर. काळजी घे मग त्यांची. काळजी घे बाबा. हे तुम्हाला सांगतो ईशा मॅडम, गौऱ्याच्या बाबांना संधिवाताचा त्रास आहे. काय म्हणता मग आता बरेत? हो आता बरे आले नाहीत मग? नाही, मीच त्यांना म्हटलं नका येऊ म्हणून. वाचले. गुडघे गुडघे. ते ऑडिटोरियम मध्ये जिने चढायचे, मग गुडघे दुखतात, लिफ्ट नसते ना. नाही मीच त्यांना म्हटलं की आता नका येऊ, 25 प्रयोगानंतर या, तोपर्यंत नाटकाचं एकदम सेट झालेलं असेल व्यवस्थित. सर काही नाटकात बदल करायचे असेल तर प्लीज सांगा ना सर. हा सांगा ना सर. मग तसं आम्ही करू. हा हो ना, करू. ईशा मॅडम प्लीज तुम्हाला काही सांगावं असं वाटलं प्लीज सांगा ना. तुला ते सांगितलं का मी? काय का मॅडम? तुम्हाला म्हटलं होतं ना परवा, नाही विसरले वाटतं सांगायचे, आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये एक अभिनव प्रयोग होतोय, पोरं करतायत आजकाल. म्हणजे चालतं फिरतं नाटक. म्हणजे हे बघा, आपल्या युनिव्हर्सिटीच्या आवारात एक सीन ग्राउंड मध्ये, एक सीन थर्ड फ्लोअर वर, बर. असं होणार. म्हणजे बघा, पहिला सीन झाल्यानंतर प्रेक्षक आणि ऍक्टर्स एकत्र ट्रॅव्हल करणार आणि दुसऱ्या लोकेशनला जाऊन दुसरा सीन घडणार. वा वा वा. काय काय अभिनव प्रयोग होत आहेत बाहेर. नाही कौतुक करायला हवं ईशा मॅडम, कौतुक करा. काय हल्लीची मुलं एक अभिनव प्रयोग करतायत आणि काही लोक अत्यंत घाण नाटक करतायत. काय मला कळत नाही, म्हणजे काय बघा फरक आहे हा. आणि बरं अत्यंत दर्जाहीन थू नाटक केल्यानंतर निर्लज्जासारखे समोर येऊन उभे ठाकतात आणि विचारतात सर नाटक कसं वाटलं. काय सांगायचं त्यांना मला सांगा. आणि 2 तास ती घाण बघितल्यानंतर कर्टन कॉलला उभे राहतात. बरं, त्या 3 लोकांमागे 32 जण बॅक स्टेज करत असतात आणि हे 32 जणांची ओळख करून देतात. या तिघांनी कॉस्ट्युम्स केले, त्या तिघांनी हे केलंय, या चौघांनी हे केलंय. म्हणजे कसं आहे ना गौऱ्या, तूच सांग आता, 2 तास घाण बघितल्यानंतर पुढचा अर्धा तास किती लोकांनी मिळून ही घाण केलीये आणि नाटक पाडलंय हे बघायला का घालवायचं आम्ही? माझं डोकं फिरलं होतं ते. आम्ही एकदा नाटकाला गेलो होतो तेव्हा असं झालं होतं. नाही हो खूप फिरलं होतं. हो आपले पण सगळे 32 जणच आहेत ना रे. हो येडे का ग तू? आपल्याबद्दल नाही बोलतायत बाबा, ते 32 रापते गतीन 35 आहे. आपण ते आपल्याबद्दल नाही बोलत आहेत. नाही. ते त्यांनी ज्या 32 लोकांनी घाण केली त्यांच्याबद्दल बोलत आहेत, ते आपल्याबद्दल नाही बोलत आहेत. अरे मला सर माहिती आहेत ना कसे आहेत, इकडे तिकडच्या गप्पा करतील आणि विषयावर परत येतील. तुम्ही रडू नका, डोळे पुसा. गौऱ्या सर तुला किस्सा सांगतो. अरे मागे आम्ही आता ईशा मॅडम सांगत होत्या, त्या नाटकाला गेलो होतो. 32 जण होते तिकडे बॅक स्टेजला. 3 जण होते मुख्य भूमिकेत. त्यातला एक त्यांचा लेखक दिग्दर्शकच नट म्हणून आला होता, लांब केसांचा. काय अत्यंत घाण अभिनय केलाय त्याने. म्हणजे इतका घाण की डुक्क सुद्धा नाकाला मास्क लावून लांबून पळून जाईल, इतका घाण. आणि अभिमानाने आला समोर. सर कसं वाटतंय सांगा ना, काही बदल असेल तर सांगा. मॅडम तुम्ही काहीतरी सांगा. आता त्याला कोण सांगेल? बदल करायचा असेल तर काय कर माहितीये का, तो एक टकला अभिनेता आहे ना. नाही तुम्ही नाही त्या नाटकातला तो एक टकला अभिनेता आणि ती एक बालवाडी लेवलची बालिश अभिनेत्री जी आहे. म्हणजे राजाची आज्ञा कोण मोडणार असा अभिनय करणारी जी आहे. तू का रडतेस? मी माझ्याबद्दल नाही बोलत आहे. नाही ग, तू असा राजा केला होता, त्यांनी असं करून दाखवलाय. बरं काय
तू नको रडू आपल्या सर आपल्याला गौऱ्या मी त्यांना काय म्हटलं, बदल जर करायचा असेल तर ही जी 2 पात्र आहेत ना यांच्या तोंडातले सगळे डायलॉग्स काढून घे. तिच्या हातात झाडू दे, त्याच्या हातात टोपली दे आणि 2 तास तुम्ही तिघांनी मिळून रंगमंचावरचे विष्ठा करून ठेवलेली आहे ना ती साफ करा ब्लॅकआउट मध्ये. हा तेव्हा कुठे रंगमंच साफ होईल. रडू नका ना, ते आपल्याबद्दल नाही बोलत आहेत. आपल्याबद्दल विष्ठा म्हटले म्हणजे दर्जा आहे आपल्या नाटकात काहीतरी असं आहे. दर्जा सर आपल्याला नाही बोलत आहे बाबा. मला विचार ते थोड्या ए मुली काय ग तू कशाला रडतेस? अगं रडू नकोस. हे बघ लक्षात घे, पाऊस गटारात पडला आणि गढूळ झाला, यात पावसाचा काय दोष? गौऱ्या आपल्याला गटार म्हणतायत ते. मी विचारतो सर तुम्ही सांगा आम्ही पाऊस आहे की गटार आहे? अरे गौऱ्या तू गटार. आता पाऊस कोणते तुम्ही दोघांनी ठरवा, थेंब थेंब मिळून. वा 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 मज्जा झाली वा. बाळू मामा तुम्ही सांगा तुम्हाला कसं वाटलं नाटक? वडे लागलेत खाली VIP रूमला गरम गरम वडे लागलेत, पटकन जाऊन खाऊन या. आणि काय ना पुढच्या नाटकाची लोक आले त्यांचा प्रयोग आहे तर पटकन मेकअप रूम खाली करून द्या. तुमचं नाटक झालं ना आता तर सॅनिटायझर मारून सगळं साफ करावं लागेल. काम आहे जरा. गौरे अरे हा पण हकलतोय आपल्याला. अरे नाही बाबा, भलता अपमान झाला रे. कोविड नंतरचा गव्हर्नमेंटने काढलेला रोल आहे तो. मेकअप रूम सॅनिटाईज करायचे. आपल्याला चांगलं झालं यार. सर हो सर खरं खरं सांगा ना सर सांगा तुम्हाला ना नाटक कसं वाटलं? खरं खरं सांगा. अरे गौऱ्या तेच सांगतोय मगापासून मी. जेव्हा प्रेक्षकांनी नाटक पाहिल्या नाटकाविषयी बोलण्याऐवजी ते इतर सगळ्या गोष्टींविषयी बोलतात तेव्हाच खरं तर आपल्याला कळायला हवं की नाटक कसं झालंय. तरीही जर तुला ऐकायचं असेल असं झालंय नाटक. लाज नाही वाटत? काय नाटक केलंयस? अरे तुझ्यापेक्षा जास्त चांगला दर्जा कोणी सांभाळलाय माहितीये? कोणी? बाळूने. त्याच्या वड्यांची अजूनही कन्सिस्टन्सी आहे ती. चटणी तशीच आहे विशेष. आणि तू काय केलंयस? विष्ठा साफ करती. चला ए आपलं नाटक चांगलं आहे यार. आपण पुढे किमान 50 प्रयोग तरी करू नाटकाचे. तुम्ही काळजी करू नका. आपलं नाटक चांगलं आहे. आपला चांगला झाला आपला प्रयोग. बोलले रे. नाही काय बोलले. चला निघूया आता. पुढचा प्रयोग चांगला करूया पुढचा गौऱ्या. प्रयोग बाळू मामा नको तुझी चालू बाबा. वा 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 कमेंट्सचा हा प्रयोग फारच रंगला. बघूया हा प्रयोग किती रंगतोय. सोनाली ताई. प्रत्येकाला येऊन असं चिअर करावं असं वाटलं की घाबरू नका मित्रांनो, कारण हे असे दर्दी समीक्षक आपल्या सगळ्यांच्याच वाट्याला आलेले आहेत. इतक्या आठवणी दाटून आल्या की मला म्हणजे मजा घेण्यापेक्षाही मला फार बापुडवणं वाटायला लागलं की हो रे हो असं झालंय. त्यामुळे तुम्हाला तिघांना बघताना खूप भिडलं मनाला. रसिका तू तर रडायलाच लागलीस एका पॉइंटला. तेव्हा मला असं वाटलं नको यार रडू नको, हे कुजके असतात असे, जरा सुद्धा प्रोत्साहन देत नाहीत. माझ्या एका प्रयोगाला म्हणजे त्यातल्या भरपूर गर्दी होती त्यामुळे स्थळ काळ कोण हे सगळं बाजूला ठेवूया. मध्यभागी बसलेले एक प्रेक्षक उठले आणि ते आई ग बास झालं आता असं म्हणून चालू प्रयोगात ते माणसं तुडवत निघून गेले. अरे बाप. तेव्हा आपण प्रयोग सुरू ठेवावा लागतो ना. आणि आपण लहान असतो, आपल्याला किती अपमान वाटतो त्यावेळेला की पूर्ण तरी बघा यार आमचा प्रयत्न असं वाटत असतं. पण ते सगळं सहन करून आपण कुठेतरी पोचायचा प्रयत्न करतो. आपला प्रयोग आपण नीट पूर्ण करायचा प्रयत्न करतो. आणि खूप कुचकट वाटला असतो पृथ्वी. म्हणजे असे नाही कुणीच असं आपण बदलूया स्वतःला, थोडं तरी प्रोत्साहन देऊया, कारण कुणामध्ये तरी प्रयोग करायची इच्छा असते. वंडरफुल, फार छान झालं. क्या बात है. मंडळी प्री वेडिंग फोटोशूट आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, पण आज आपण बघणार आहोत प्री वेडिंग प्रँक. बघूया ही धमाल जी आपल्याला दाखवत आहेत हास्य जत्रेची यंग ब्रिगेड. अरे नको ना निमिष ऐक ना निमिष. अरे नको ना बाबा प्लीज नको, मला खूप भीती वाटते जरा. अरे काय घाबरतोय यार, मजा येईल. मी तुला सांगतो, मी खूप लग्नात केलंय रे सगळं, जाम मजा येते. तू एकदा ती आली आहे का चेक कर, मी ते जागा बघतो. कोण येणार आहे? किती मुली आहेत रे तुझ्या आयुष्यात? शिवाली.
उद्या लग्न आहे ना मग तिच्याशी हा. मग कोण येणार आहे काय विचारतो शिवाली जा बघ आपण जाम मजा करू. ऐक ना निमिष मला ना खूप भीती वाटते. मला कसं आहे ना आमचं अरेंज मॅरेज आहे यार. 3च महिने आम्ही भेटलोय फक्त. ती नर्वस वगैरे झाली ना वाट लावू नाही शकते होत माझी. रे बाबा नर्वस. असे 10 अरेंज मॅरेज बघितलेत मी आणि 10 अरेंज मॅरेज मध्ये मी प्रँक केलेत. अरे पण- मी तुला सांगतो उद्या जेव्हा हा प्रँक तू तुझ्या रिसेप्शनला स्क्रीनवर बघशील ना लोक एवढे एन्जॉय करतील आणि तुझ्यासाठी आणि तिच्यासाठी आयुष्यभराची मुवमेंट क्रिएट होईल. मी तुला सांगतो तुम्ही ना फोटोग्राफर व्हिडिओग्राफर ह्या मोमेंट क्रिएट करणं थांबवा. नको शहाणपणा शिकव मला. आपसुक होऊ दे ना यार हा अरे मोमेंट. होईल ना यार तू मजा कर ना यार. वर्क होईल ना हा प्रँक. ती बघ ती येते हा मी इथे जाऊन शूट करतो हा तू मस्त कर. मी कुठे थांबू? टायगर मी कुठे थांबू? मी जिजू कोणाला भेटायचंय? मला शिवालीला लाजताय कसले नाव घ्यायला एवढं? जिजू का भेटायचंय हो? जिजू काय बोलायचंय? आमच्याशी बोला ना जिजू. बोला ना जिजू. कशी जळते जळते शिवा. मला थोडं बोलाय. हळू हळू आपण जिजूंना एंटरटेन करूयात का? मी करणार. नको मी करणार. शिवा मला करू द्या ना एंटरटेनमेंट. मला नाही मिळत चान्स. जी शिवाली तर तुम्ही थांबा जरा. तुम्ही हातावर सूर्यफूल घेऊन आलात. तुम्ही जरा असं थांबा प्लीज. शिवाली त्यांना सांग ना जायला. हांडे चेतू प्रिया बस झाला चला जा. का चेष्टा गं? करतायत ते मस्करी. प्लीज जा आता बस झालं. बर आम्ही जाऊ का? आम्ही जातो. चला जाऊया का? मस्करी करते होती. मी चेष्टा करते होती. बस झालं चेतू प्रिया बस झालं. बस मला बोलायचंय तिच्याशी. थोडं पर्सनल आहे तर त्यासाठी. बोला हो जिजू बोला. फक्त बोलाच हा जिजू. ए बस झालं चला आता जा. चल त्याला बोलायचं चला जिजू ऑल द बेस्ट. हा काही लागलं तर फोन करा. आम्ही इथेच ऑल द बेस्ट. आणि काही कोणी केलं तर शिट्टी मार. आम्ही इकडेच. नाही मी तसं काही नाहीये माझं. सॉरी नाही सगळ्या अशाच का असतात मला कळत नाहीत मैत्रिणी. बस ना मला थोडं महत्वाचं बोलायचं आहे तुझ्याशी. ए तू जेवला नाहीयेस का? काय जेवला नाहीयेस का? नाही जेवलो मी. नाही मगाशी ते वरती पण ते बोलत होते की जेवण अर्ध. मी सांगते हॉटेलवाल्यांना. आय एम सो सॉरी. मी घेऊन येऊ तुझ्यासाठी. अगं नाही ते नाही लगेच. तू काय शिवा करणारस? शिवा तू बस. मला हे नाही सांगायचंय. बस ना तू बस. मला वेगळं महत्वाचं सांगायचंय. अच्छा हा वेगळं बोलायचं. हा मला माझं वेगळ्या मुलीवर प्रेम आहे. म्हणजे मला वेगळी मुलगी आवडते. रावी नाव आहे तिचं. रावी. आम्ही कॉलेजला भेटलो होतो आणि आम्ही नूडल्स शेअर करता करता कॅन्टीनमध्ये आमचं म्हणजे कसं झालं नूडल्स काय आपल्याला इक्वल शेअर करता येत नाही. कोणाला जास्त होतं कोणाला कमी होतं. मग कमी जास्त या भांडणात आमचं प्रेम झालं. आणि झालं प्रेम. मग आम्ही नोट शेअर करायला लागलो. लव्ह लेटर शेअर करायला लागलो. आणि मग कधी आम्ही आमची मनं शेअर केली ना कळलंच नाही ग. म्हणजे लोक आम्हाला प्रेमाने ओरावी म्हणायचे. ओरावी ओरावी. छान वाटतं ना. म्हणजे आपलं कसं होतं बघ ना ओंकार शिवाली ओशी. ओशीवाल्याला स्ट्रगल करतोय असं वाटतं ग. सी ए नको. पण 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 मला तीच आवडते ग शिवाली. माझ्या पाठीवर जो मी आरचा टॅटू काढलाय तो राऊतचा नाहीये. तो रावीचा आहे. माझ्या बाबांनी मला फोर्स केलं तुझ्याशी लग्न करायला म्हणून मी हो बोललो. नाहीतर माझं खरं प्रेम रावीवर आहे. काल तिचा मला फोन आला होता की मी जर तुझ्याशी लग्न केलं तर ती आत्महत्या करेल आणि मला ते नाही बघवणार शिवाली. तुम्हाला विसरून जा.
तू मला विसरून जा. ओंकार झोल झाला रे, झोल झाला. सगळी मांडवली, सगळं जुगाड, सगळा वेळ वाया गेलाय. तू काय म्हणजे झोल वेळ मांडवली काय बोलते शांडवली ए शिवा काय बोलतेस तू हे झोल झालाय म्हणजे काय झालं. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग सर ज्यूस. हा नाही 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 ओंकार, डेव्हिड तू जा. डेव्हिड आहे ना असं ना डेव्हिड ना डेव्हिड जा. डेव्हिड प्लीज गो. अगं पण मला ज्यूस तर पिऊ दे. नाही नको. डेव्हिड अगं नको पिऊ तू ज्यूस, प्लीज नको पिऊ. अगं मला पिऊ दे ना ज्यूस. काय प्रॉब्लेम आहे शिवाली. ओंकार त्याच्यात विष आहे अरे. हा काय मीच तुला विष घालून मारणार होते. हा एकटी नाही हा. मी एकटी नाही, मी आणि बबडूचा प्लॅन होता. बबडू. कोण बबडू. बबडू कोण कोण हा कोण आहे ए बबडू कोण आहे. बबडू हा ज्याच्यावर माझं प्रेम आहे तो बबडू. घरातले आमच्या लग्नाला तयार नव्हते ना, म्हणून मी तुझ्याशी अरेंज मॅरेज करायला तयार झाले. अरे बबडूचाच प्लॅन होता, म्हणजे मी तुझ्याशी लग्न करायचं, तुझा काटा काढायचा, आणि त्यानेच विषाचा प्लॅन केला होता. म्हणजे तुझ्या सरबतामध्ये विष घालायचं आणि तुला मारून टाकायचं. आणि असं तसं विष नाही आहे, म्हणजे फेस आला आणि तू मेला असं नाही होणार आहे. म्हणजे तू आता विष पिणार, मग सकाळी उठणार, सकाळी तुला अटॅक येणार आणि लोकांना असं वाटणार की अटॅक येऊन तू मेलास. काहीच पुरावे राहणार नाहीत. हो. आणि मग तू मेल्यानंतर याची न्यूज पण होईल ना. नवरीच्या आयुष्याची बोट बुडली, नवऱ्या मुलाची विकेट पडली. मला मारणार होतीस खरं खरं मला खरं मारणार होतीस तू. मग तो बबडू नावाच्या मुलासाठी तू मला मारणार होतीस. बबडू नावाच्या मुलासाठी. हा ऍक्च्युली ते म्हणजे तू मेला असता तर बाबांनी बबडूशी लग्न केलं असतं ना, कारण एवढा खर्च केलाय बाबांनी. तर खर्च केल्यानंतर ते एक चॉईस नाही बघत ना, लग्न लावून देतात. आणि जर बबडूने तुझ्या मित्राने माझ्याशी लग्न केलं असतं तर मग त्याची न्यूज झाली असती ना. नवरा मुलगा मेला रात्री, मित्राने दिली आयुष्यभर सांभाळण्याची खात्री. हसू नकोस तू. तू हसू टाळ्या काय देतेस तू. माझा मर्डर होणार होता इथे. आता विष घालून मर्डर होणार होता. बबडू 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 कोण आहे बे. कोण आहे बबडू. बबडू लाडाचं नाव आहे, खरं नाव बबनराव आहे त्याचं. बबनराव ही मला लाडाचंच नाव वाटतंय शिवाली. बबन बबन बबन. तुला कसं तुझ्या कॉलेजमध्ये सगळे लाडाने ते काय म्हणायचे, ओरावी ओरावी, तसं आम्हाला बशी म्हणतात. शिवाली बबनराव बशी. बशी बशी. हो. आणि मी कोण आहे. फुटलेल्या कानाचा कप आहे मी. बशीवर असा उरावर येऊन बसलोय तो मी आहे. नाही 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 मला हे कधीपासून सुरू आहे. हे प्रेम प्रकरण कधीपासून सुरू आहे. 3 महिने झाले. अगं आपण 3 महिन्याआधी बोललो होतो. आपल्या लग्नाची बोलणी होती 3 महिन्याआधी. त्यानंतर तिसरी पासूनच लफड आहे आमचं. तिसरी. हो. तिसरीत कोण प्रेम करत. तिसरीत आपल्याला प्रेम बोलता पण येत नाही. आपण प्रेम करत असतो. कारण ती आडवी स्टँड लावलेला असतो पला. तू आपल्याला नको ना यार, नको ना शिवा. तू विसरून जा. हा कोण आहे, हा कोण आहे. आपण नको त्याच्या नादी लागायला. आपलं आहे की नाही. मी कसं विसरू त्याला. मला नाही जमणार त्याला. तिसरी पासून एकत्र होतो ओंकार. तुला कळतंय का तिसरी पासून. फक्त आणि फक्त तो गरीब आहे ना म्हणून घरातले नकार देतायत. करेक्ट आहेत तुझ्या घरातले. करेक्ट आहेत. असं काय करतोयस. पण तुला ते तुझ्या रावीशी लग्न करायचं होतं ना. मार्ग मोकळा आहे ना. तू रावीशी लग्न कर, म्हणजे ओरावी आणि बशी. हा आपण सुखाचा संसार करू. रावीशी लग्न कर. तू शिवाली अगं तू मला मारणार होतीस. तू मला प्लॅन मी सगळ्यांना सांगणार आहे. ते रस्ता कुठे मला सांगू दे. ऐका रे. अरे यार हे कसं विसरले मी. काय विसरलीस तू. अरे
काय? आई शपथ काय करू मग मी फोन करते. कोणाला फोन करते शिवाली? काय 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 1 मिनिट काय? हॅलो. हॅलो. कोण आहे? हा अभागी सुहागण. शिवाली बोलते. ओंकारच बाळाचा बाप. मिशन कॅन्सल आहे. काय? हो जाऊ दे. फोन ठेव काय? कोण आहे? ओंकारच बाळाचा मिशन काय म्हणजे? अभागी सुहागण कोण आहे? कोण आहे अभागी सुहागण? कोण आहे? शांत हो. मी शांतच आहे. बस. मला नाही बसायचं. तू मला सांग हे अभागी सु आहे काय? शांत हो मी सांगते. मला सांग पटकन सांग. काय सांग पटकन. प्लॅन बी. प्लॅन बी. बी. ए जर फ्लॉप झाला असता, तू ज्यूस प्यायला नाही म्हटला असतात, तर बबडूने प्लॅन बी तयार करून ठेवला होता की अभागी सुहागण ती बाळाला उद्या आपल्या लग्नाच्या वेळेस घेऊन येईल आणि असं सांगेल सगळ्यांसमोर की हे बाळ ओंकारचं आहे. असं सांगेल असं सांगेल हे बाळ ओंकार? असं सांगेल DNA टेस्ट वगैरे असते, कोणाला विश्वास नसता बसला. फालतू प्लॅन आहे तुमचा, फालतू. नाही ते DNA टेस्ट करायला 3 महिने 6 महिने कितीतरी वेळ गेला असता ना. लग्न लांबलं असतं ना. आणि त्यावेळेत मम्मी पप्पांच्या मनातून उतरून गेला असतास ना तू आणि सगळ्यांना डाऊट आला असता तुझ्यावर. आणि माझ्या नातेवाईकांनी तुला खूप मारलं असतं. माझ्या भावाने तुडवलं असतं, पोलिसात दिलं असतं आणि मग त्याची पण न्यूज झाली असती ना. भर मंडपात घडला हा प्रकार. वराडी झाले गपगार. नको हसू शिवाली, नको हसूच. हसू नको म्हणजे अरे तुला कळतं का हे सगळं झाल्यानंतर तुझ्यावरचा विश्वास उडाला असता बाबांचा आणि बाबा म्हणाले असते मला बरं झालं शिवाली त्या नराधमांच्या हातातून सुटलीस तू हो. आणि मग बाबांनी अशी पगडी ठेवली असते आणि बाबा म्हणाले असते कोई हे क्या माझ्या मुलीचा हात थांबेगा, पगडी का मान राखो, कोई हे क्या. आणि मग माझ्या बबडूने हात वर केला असता आणि मग माझं आणि बबडूचं लग्न झालं असतं. लाज वाटते तुला हसत हसत सांगतेस हे सगळं. माझ्या लग्नात तू असं मेरा बेटी का बाप आहे असं करून तू एक मुलगी आणणार होतीस. अरे माझ्या आईचं काय झालं असतं, बाबांचं काय झालं असतं याचा विचार केलास थोडासा. बाबांना अटॅक आला असता माहितीये तुला. आणि तू आणि कोण आहेत हे तुझे वडील? पगडी ठेवून का असं बोलतायत ते मला कळत नाहीये. मूर्ख कुठली. तुला ना चुकलं माझं. तू आत्ता बोलतेस चुकलं माझं. त्याच्यासाठी कान पकडून सॉरी बोल. कान पकडून काय सॉरी म्हणतेस तू? मला कळत नाहीये. प्लीज मारायचं प्लॅनिंग आहे. तू चिडतो काय? तू ज्यूस नाही प्यायला. मी अभागी सुहागणला म्हणाले तू येऊ नकोस. झालाय आता तू मोकळा. रावीशी लग्न कर. निमिष अरे कमाल प्रँक झाला. मारणार आहे मला. ते नाही काय ते नाही मारणार आहे तुला. हा आमचा प्रँक होता. हा आमचा प्रँक होता ज्याचा तू फक्त एक भाग होतास आणि तो सक्सेसफुल झाला. वा वाहिनी वा वा हा प्रँक होता. म्हणजे तुझं त्या बबडू बरोबर काय नाही आहे ना? तुझं ते रावी बरोबर पण काय नाहीये ना? नाही. मग माझं पण काय नाहीये. तुझं नाक दे. हात दे. ओ माय गॉड जबराट होता प्रँक. फार मजा आली. सई. ओंकार मला स्वतःला म्हणजे पर्सनली जेव्हा मला चिडायचं असतं किंवा स्क्रीनवरती इरिटेट व्हायचं असतं मला पर्सनली ते फार अवघड जातं. पण तू ते इतकं इझिली करतोस की तुझ्यामुळे म्हणजे बाकीच्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहेच पण आम्ही विषयाशी समरस होतो. म्हणजे मला आत्ता असं वाटलं की
हे खरंच चाललंय की काय, 1-2 मिनटं लागतात बाहेर यायला. सो मला असं वाटतं की प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन हे याला कारणीभूत आहे. आणि ऑफकोर्स लिखाण आणि आजकाल छान कॉन्ट्रीब्युशन चाललेलं आहे मस्त. सो धमाल, मजा आली. कीप इट अप. आय एम प्राऊड ऑफ यू.